प्रकारे आपला दुपारचाही स्वयंपाक झालेला आहे. पाहू शकता तुम्ही दुपारच्या स्वयंपाकाला. एक मिनिट, मी खाली मोबाईल ठेवला त्याच्यामध्ये हे येत नाही आहे. तर हे पहा, दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला आहे ना असे छान छान गरम गरम पोळ्या रेडी झालेल्या आहेत आपल्या अशा, आणि ह्या अशा ठेवलेल्या आहेत. आणि इकडे आपली तोंडल्याची भाजी आहे रेडी. पाहू शकता तुम्ही, अशी तोंडल्याची भाजी आहे. तोंडल्याची भाजी आणि पोळी आपली रेडी आहे. असं न्यूजपेपर वाचता वाचता आपण छानपैकी लंच करू शकतो. आणि ही हर्षीचं आहे झेप्टोवरती असंच गिफ्ट मिळालेलं, कोणी नाही खाल्लं तरीच पडून. आणि अशा प्रकारे आपला लंच रेडी आहे. तर व्यवस्थित झाकून ठेवते. चला आता मंडळी आपण काय करूया, तर आता आपण करूयात कपडे मशीनला लावूयात. छेना करूयात आपण, छेना फ्रेंड्स, छेना. ह्याला ना याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि याला फाडायचं आता. तर हे पाहू शकता फ्रेंड्स, असं दूध मस्तपैकी उबालेलं आहे. आणि याच्यामध्ये आता मी एक असं लिंबू टाकते आणि त्या दुधाला छान फाडते. नाही फाटलं तर मी त्याच्यामध्ये मग हे एवढ्याच लिंबाने नाही फाटलं तर मग मी त्याच्यामध्ये विनेगर टाकते. हे विनेगर पण आहे आपल्याकडे, ते पण टाकते. पण त्याला फाडतेच. आज त्याची अंगूर गुल्ला करायचा आपण त्याचा. हे फ्रेंड्स, काय टाकत असली या दुधामध्ये? एरवी त्या दुधात एक थेंब जरी दुसरं काही पडलं तरी लगेच फाटतं. पण ह्या दुधात मी एक लिंबू पिळले तरी ते फाटायचं नाव घेना. काय असू शकतं बरं? आजकालच्या दुधांमध्ये खूप भेसळ आले. पण हे आपलं रतिबाचं दूध आहे, जे दूध आणून देतात ना घरी, म्हशीचं वगैरे, त्याचं दूध आहे. आता मी नाही फाटलं तर याच्यामध्ये शेवटी आता मी विनेगर पण टाकते थोडंसं. गॅस खालून पेटवते. त्याला मी फाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. लेट्स सी, आपण बघूयात हे फाटते का नाही. आणि मग याच्या अंगूर गुल्ला करूयात आपण. याचा रसगुल्ला तसा छोटा असतो तो अंगूर गुल्ला. खाल्लाय मी फार वेळा तो, पण त्याला काय म्हणतात ते मला माहित नाही. तरी पण फाटणं बघा फ्रेंड्स. त्याचं काय, आता ह्याला मी फाडू का? बसून याला रश्शीने आता थांबा बघतेच. फ्रेंड्स, आता कुठं मी त्याच्यामध्ये आणखीन एक लिंबू टाकले, तेव्हा थोडंसं कुठं वाटायला लागले फाटल्यासारखं, पण अजून पण पूर्ण फाटणं. काय त्याच्यात टाकले देव जाणे. काय ते फाटायलाच तयार नाही भाऊ. दूध अवघड दुधाचं तर. अरे बाबा, फाटणार तिकडं. फ्रेंड्स, तुम्ही फायनली मी जेव्हा अजून एक लिंबू पिळलं, म्हणजे याला कमीत कमी 1.5 लिंबू लागलं. 2-3 थेंब विनेगर टाकलं होतं, पण विनेगर मला ना थोडंसं नाही बरोबर वाटलं टाकायला, तर म्हणून मी नाही टाकलं. तर मी ना लिंबू टाकलं, तेव्हा कुठे दूध फाटले. आता याला स्वच्छ धुवून याला बांधून ठेवते आणि मग याचा छेना तसला बनवते. आणि मग याला चुळून याचे गोळे बनवायचे आणि पाकात टाकायचे दुधाच्या. हे पहा फ्रेंड्स, आता आमच्या अन्वी आहे ना आलेली आहे ट्युशनवरून. आणि आता ती आहे ना, तिच्यासाठी अशा 2 पोळ्या ठेवलेल्या आहेत. आणि अन्वी आता पोळ्या करत आहे. तिला गॅस पेटून दिलेला आहे. तर अन्वी मग कशा पोळ्या करते हे पाहू शकता तुम्ही. अन्वी कशी पोळ्या करते बघ इकडं. स्टाईल आहे हा माझा. आणि तिनं डोकं धुतले, डोक्याला बुक्का. आज एकादशी आहे ना, हळदी कुंकू बुक्का वगैरे लावलाय. तर असं इकडे बघा. असं झालं माझ्या. कुठे टच झालं? आणि अन्वीसाठी ना काहीतरी ऑर्डर केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. तर हे पाहू शकता तुम्ही. याच्या हातले कपडे नाही दाखवणार मी, पण हे दाखवते. अन्वीसाठी ना मी असं मागवलेलं आहे प्लॅन बी. इंस्टाग्रामवरती येतं पहा सारखं प्लॅन बीचे कपडे. तर स्लीप वगैरे असतात, ट्रंक वगैरे असतात ना, तर त्या आहेत पहा. खूप छान कपडे आहेत बरं का. मला हे खरंच खूप छान लागले. तर त्याचं मी असं ह्याच्या आतलं प्रोडक्ट नाही दाखवले, पण हे मागवले. तर मला तर खूप छान आवडले अन्वीला तर. आणि अन्वीला पण अतिशय जास्त आवडले हे प्लॅन बीचे कपडे. इंस्टाग्रामवरती जे ॲड येते. तर तुम्हाला तुमच्या मुली असतील आणि त्यांच्यासाठी मागवायचं असेल तर नक्की तुम्ही बाय करू शकता. थँक्यू. फ्रेंड्स, आपण जेवण करूया. तर आपल्यासाठी जेवायला आता अन्वीने केलेली अशी छान अशी पोळी आहे, जी मी थोडी घेते, अन्वीला थोडी देते. आणि आपल्या अशा पोळ्या आहेत. आणि इथे आपली आहे अशी तोंडल्याची भाजी आणि श्रीखंड. तर श्रीखंड आहे ना अन्वीला आवडतं, मग तिला कधी भाजी नाही आवडली तर मग श्रीखंड मी घरामध्ये आणूनच ठेवत असते. आणि मग श्रीखंड आमच्या घरामध्ये डेली असतं, मग श्रीखंड खाणं होतं. श्रीखंड, चपाती आणि एखादी सुकी भाजी असेल की अन्वी खाऊन घेते. आणि अन्वीचे पप्पा गेलेले आहेत मॅच खेळायला. अन्वीची आजी गेलेली आहे सुसगावला. आजोबा गेलेले आहेत वारीला. आणि अशा प्रकारे त्याच्यावर अन्वी आणि मी आम्ही दोघीजणीच आम्ही लंच करत आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे आमचं ताट रेडी आहे. तर या तुम्ही पण जेवायला. फ्रेंड्स, हे पाहू शकता तुम्ही. आपलं दुपारचं जेवण वगैरे होऊन एवढे भांडे राहिलेले आहेत. आणि आता आपलं किचन अगदी क्लीन झालेलं आहे.
आणि अनुताई असे जेवण करत आहे. तिकडे तोंडल्याची भाजी, श्रीखंड आणि चपाती. अन्वी डिनर लंच कसा आहे? आणि अन्वीचं ट्युशनवरून आलेली आहे, परंतु तिची मंडेला एक्झाम आहे, तिची परत ट्युशन आहे ॲबॅकसला जाऊन. मग तिला परत ट्युशनला जायचे हो ना पिल्लू? झाले की आता आम्ही थोडा वेळ झोपणार, आराम करणार. नाही, मग काय करणार? होमवर्क करायचं आहे, कंपास धुवायची आहे. होमवर्क करायचं आहे, कंपास धुवायची आहे, खूप सारं काम आहे. मग ॲबॅकसच्या क्लासला जायचं आहे, तिथून मग पुन्हा एकदा ट्युशन आहे पिल्लू. मग खेळायला जायचे, खूप सारे कामं आहेत आज दिवसभराचे. आणि मला कपडे सुकायला टाकायचे. फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 3:30 आणि थोडासा आम्ही आराम केला जेवण केल्यानंतर. त्याच्यानंतर आता अन्वी आणि मी आम्ही दोघीजणी चाललेलो आहोत ॲबॅकसच्या क्लासला. मी अन्वीला ॲबॅकसला सोडवणार आणि मग हे बघ आणि हे करा. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तर चला आता आपण जाऊयात अन्वीला सोडवायला ॲबॅकसच्या क्लासला. तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललेलो आहोत. तुम्हाला घरातले ब्लॉग म्हणून कंटाळा आला असं काम. तर आज चला म्हणलं आपण बाहेर थोडंसं जाऊयात. अन्वीला मी ॲबॅकसच्या क्लासला सोडवायला चालले आहे. आणि इथं आमच्या आता उबेर रिक्षा आलेली आहे. तर तो रिक्षावाला इतकं ओरडल नका, तर खूप वेळ झाला आम्ही थांबलो, टाईमपास होते. तर चला पटकन जाऊयात आता आपण. हा, आता आम्ही चाललेलो आहोत, रिक्षावाला थांबलेला आहे. चल पटकन. आज ह्या मुलांची शाळा होती काय, रुद्रन त्यांची? पुण्यामध्ये अशा प्रकारचं ट्रॅफिक आहे. अर्धी बॅग तुझी बाहेर जाते ना. पुण्यामध्ये सुंदर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे बसलेलो आहोत. ॲबॅकसचा क्लास आहे हा. क्लासला सोडून मी आता पुन्हा आलेली आहे. अशा प्रकारे आहे आपला वाकडचा ब्रिज. तर फ्रेंड्स, आता मी करत आहे हे पहा, घरी बनवलेलं आहे असं छेना. आणि त्याचं मी आता रसगुल्ला बनवणार आहे. मला आंगुरगुल्ला बनवायचा होता, परंतु मग आंगुरगुल्ल्याचा प्रॉब्लेम असा झाला की त्याला दूध कमी पडते, म्हणून मग मी रसगुल्लाच बनवणार. तर तुम्हाला दाखवते मी कसा बनवते. हे पहा, एवढा आहे त्याच्यात मी बनवणार आहे. आपले 4-5 झाले तरी फार झाले. फ्रेंड्स, आता इथे काय ना, इथे चहा झालेला आहे, त्याचा पातेला आहे. तर हे पहा, हा आहे ना रसगुल्ल्यासाठी पाक आहे. याच्यामध्ये लिंबाचा रस मी पिळलेला आहे. आणि इथे ना मी ना अजून एक पाक आपल्याला ना, मी सरिताच किचनचं पाहून बनवत आहे रसगुल्ले. मला पहिल्यांदा ना त्याला रसमलाई बनवायची होती, बट पहा दूध आपलं एवढं शिल्लक आहे. आता खोटं काय सांगायचं. आणि मला ना आहे त्या दुधाचा यूज करायचा आहे, ना की दूध वाढवायचं आहे. तर जे दूध आपलं शिल्लक राहते ना, त्याच्यासाठी मी बनवते, बाकी काही नाही. आणि हे जे पाक आहे ना, याच्यामध्ये ते रसगुल्ले उकळायचे आहेत आणि याच्यामध्ये नंतर ते टाकायचे आहेत. तर असं हे आहे. आणि ते सांगतात की ना रसगुल्ले तुमचे वितळू पण शकतात. तर त्यासाठी आधी थोडासा छोटासा रसगुल्ला करा, पाण्याला छान उकळी आली की ते वरती आलं की समजायचं आपला रसगुल्ला चांगला झालाय. आता हा वितळतोय का आपण करूयात. नाही रे, खूप छान वरती आला. हे पाहू शकतो, लगेच तुम्ही वरती आला, याचा अर्थ आपला रसगुल्ला एकदम भारी ओकेच झालाय. मला ना थोडासा गॅप झाला का, तर आमच्या इथं ढवळे काका आहेत ना समोरच्या, त्यांची मुलगी वारीला गेलेत आणि त्यांचे मग नाती आहेत, तर त्या केक बनवतात. तर थोडंसं त्यांनी विचारण्यासाठी मी गेले तिथं पाहण्यासाठी. तर हे पहा, अशा प्रकारे आता आपण ना याच्यामध्ये टाकूयात असे. आता हे वितळत आहेत की नाहीत? हे छान प्रकारे वरती आले, काही प्रॉब्लेम नाही. आपण फर्स्ट टाइम करत आहोत, तर पहिल्याच ह्याच्यामध्ये अतिशय चांगला आपला ही झालेला आहे. पहिलाच चांगला अटेम्प्ट आहे. आता विरगळे तर देवाची कृपा, पांडुरंगा विठ्ठला चांगले होऊ द्यात. पहिलाच अटेम्प्ट आहे आपला हा. आपल्याला काही फार याच्यातलं नॉलेज नाही आहे रसगुल्ल्यांचं, बेंगॉली लोकांनी इतपत, पण नाही विरगळे, बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत. आणि मी ना साखर थोडी कमी टाकली, त्यांनी जो प्रमाण सांगितलं ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी साखर टाकली आहे, का तर आम्ही असं स्वीट जरा कमीच खातो. आणि ह्या पाकामध्ये साखर टाकली आणि लिंबाचा रस टाकलेला आहे. याच्यामध्ये 1.25 कप साखर आणि 2 कप पाणी टाकले. याच्यामध्ये एकच एवढं भरून मी साखर टाकली आणि बाकीचं 3 कप मी पाणी टाकले. असं मेजरमेंट मी माझ्या अंदाजाने घेतलेलं आहे.
तर असे वरती आलेले आहेत. तर अशा आता मी अजून एकदा रेसिपी बघते आणि परत मग बनवते. तर असं तुम्ही पाहू शकता त्याला फुल गॅसवरती मी उकळवलेलं आहे. नंतर मी याला झाकण ठेवून पण उकळवणार आहे. 7 ते 8 मिनिट याला फुल गॅसवर उकळवलेलं आहे. आता हे छान मोठेच्या मोठे झालेले आहेत. त्यानंतर इकडे आपला दुसरा पाक तयार आहे जो उकळून मी थंड करून घेणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही ना गरम पाकातच ते ठेवले तर ते रबरी होतात. आता मी फर्स्ट टाइम करते, मला रबरी होणे तर कसे हो, मी केले हे आणि ते विरगळे नाहीत. ह्यातच खूप मोठं हे झालं, जग जिंकल्यासारखं झालं. आता हा पाक आहे ना, याला उकळी आलेली आहे. याला मी असं बंद करून टाकते. आता या अशा प्रकारे उकळी आली आहे. आता मी ना हा गॅस बंद करते आणि ह्याला झाकून ठेवते. त्यांनी सांगितले झाकून पण ठेवायचं आणि याची वाफ पडला माझा फोन आतल्यात पडतो, आतल्यात होतो. तर भेटूयात आपण आता हे रसगुल्ले याच्यात टाकले होते. तर फ्रेंड्स झाले असं की मला लागलेली आहे भूक आणि सकाळी इडलीचं पीठ होतं ना, तर बॅटर आहे तर त्याचे मी ना एक आपले असे आप्पे टाकलेले आहेत जायला का, तर मला अन्वीला घ्यायला जायचे ॲबॅकस ह्याच्या क्लासवरून. तर त्यासाठी आपलं खाऊन जातील म्हणलं. तर भूक लागलेली आहे, 5 वाजलेले आहेत म्हणून आपले असेच आप्पे केलेत आपले खायला. आणि आता हे रसगुल्ले आहेत ना, पहा एवढे झालेले आहेत. तर हे रसगुल्ले मी आता आहे ना याच्यामध्ये काढते आणि याच्यामध्ये टाकते लगेच, आपल्या ह्या पाकामध्ये टाकते काढून लगेच. असे झालेत आपले रसगुल्ले, रसगुल्ला. आता हा काय रबडीमध्ये टाकला की रबडी गुल्ला, मलई गुल काय म्हणतात त्याला, तो गुल्ला. तो अंगूर मलई गुल्ला आहे ना, तो मला फार आवडतो फ्रेंड, तो माझा फेवरेट आहे. बट मला त्याचं नाव नाही माहिती. त्याला अंगूर मलाई बर्फी का काय असं, बर्फी तर नाही म्हणत पण अंगूर मलाई गुल्ला असं म्हणतात, असं काहीतरी आहे. तर खूप झालं त्याच्यावर डिस्कशन. तुम्हालाही बोर झाला असेल तर आपले आप्पे पहा असे होत आहेत छान आणि सुंदर इडलीच्या पिठाचे. तर मला ना रव्याचे आप्पे खूप सुंदर बनवता येतात, याच्यापेक्षा जास्त छान मला रव्याचे आप्पेच बनवता येतात. तर हे पहा अशा प्रकारे आप्पे आपले रेडी आहेत. तर हा आहे माझा इव्हिनिंगचा स्नॅक्स. हा आहे आपला अन्वीज फेवरेट रसगुल्ला. अन्वी खाते, अन्वीला आवडतो रसगुल्ला. तर असं, आणि अन्वीच्या पप्पांना जे आम्ही खातो ते त्यांना आवडतं. तर अशा प्रकारे आता चला भेटत आपण, तिला घ्यायला जाऊ आता अन्वीला. तर फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहोत अन्वीला घ्यायला आणि मी अशी पाठीमागे बसलेली आहे. तर आमचे ड्रायव्हर असे ड्राईव्ह करत आहेत. तर चला फ्रेंड्स. तर फ्रेंड्स हे आहे आमचं वाकडचं दत्त मंदिर रोड. तर पाहू शकता तुम्ही कसं आहे दत्त मंदिर रोड. आता आहे ना फ्रेंड्स, हे आमचं वाकडचं दत्त मंदिर रोड ना पहिलं खूप वेगळं होतं आणि आता खूप वेगळं झाले. तुम्ही पाहू शकता पहिले ना असे रस्त्यांवरती दुकानं होते, पण आता ना असे लांब लांब दुकानं गेलेले आहेत दत्त मंदिर रोडचे. हे असं पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आहे दत्त मंदिर रोड. तर इथे ना हे इंदोरी म्हणून दुकान आहे ना, खूपच छान आहे. टेस्ट ऑफ इंदौर, एकदम भारीच दुकान आहे, हे शॉप आहे. दत्त हुई है मुझे हॉटेल दुर्गा. मी कधी गेलेली नाहीये, पण इकडे ना पहिलं खूप वेगळं होतं. आता इथं फुटपाथ वगैरे बनवतात. आता ना फ्रेंड्स आम्ही खात आहे, मिल्कशेक पित आहे आणि इकडे आम्ही फूड कोर्टमध्ये आलेलो आहोत. तर इथे पाणीपुरी खाण्यासाठी नको पाणीपुरी. मीडियम तयार करून घ्यायची का एक खायची. आणि अशी पाणीपुरी खात आहेत. पाणीपुरीच्या आता मी खाऊन घेते पाणीपुरी. अशा प्रकारे तयार झालेले आहेत आपले रसगुल्ले आणि एवढे सुंदर सॉफ्ट आणि इतके छान झालेले आहेत ना रसगुल्ले. खूपच सुंदर असे झालेले आहेत आणि अन्वीनं टेस्ट केले. अन्वी कसे झाले रसगुल्ले? खूप छान झाले. तुला आता घरातले रसगुल्ले आवडतात का बाहेरचे? घरातले. आता मी जे बनवले ते छान लागले ना? व्हेरी नाईस, थँक्यू. ते शूज घालण्याचं काम चालू इथे. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे रसगुल्ले झालेले आहेत आणि मी फर्स्ट टाइम ट्राय केला आणि खूपच सुंदर आणि यमी झाले खरंच.
लव्ड इट. आणि आता इथून पुढे मी घरीच बनवणार. तर थँक्यू. अन्वी गेलेली आहे बाहेर खाली खेळायला. आणि अशा प्रकारे आजचा हा व्लॉग होता. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल अनुप्रियाज लाईफ आणि प्रियंका दिगे असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. नक्की लाईक, शेअर अँड कमेंट्स आणि स्टे ट्यून. बाय बाय. धन्यवाद.